नमस्कार, NDTV मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। गेल्या काही दिवसांपासून NDTV मराठी खरं तर एका मोहिमेवरती आहे आणि ती मोहीम म्हणजे की पुणे शहरातल्या लगतचे जे गाव आहेत, मग मुळशी तालुक्यातील असू दे किंवा इतर जे काही गावं असू देत, पिरंगुट भागातले काही गावं असू देत, तर तिकडे एक असं क्लेम केला जातं एका विशिष्ट समाजाकडनं की त्यांचं आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार केला जात आहे। तर त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी तिकडे एक समिती बनवली, त्या समितीनंतर जे बाहेरून येणारे जे मुस्लिम लोक आहेत नमाज पठणासाठी विविध मस्जिदीमध्ये, तर तिकडे त्यांना येण्यापासून थांबवलं जातं आहे। त्यासोबतच जे आर्थिक बहिष्कार टाकला जात आहे त्याच्यामुळे जवळपास 400 जण बेघर झालेले आहेत या विविध गावांमधनं। त्यासोबतच त्यांच्यावरती उपासमारीची देखील वेळ आलेली आहे। हा त्यांचा भाग झाला, पण नेमकी तिथे वस्तुस्थिती काय आहे, काय परिस्थिती आहे त्या गावामध्ये हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही हिंदू संघटनेतले देखील लोक आहेत, जिकडे ते त्या समितीचे भाग होते। त्यासोबतच काही ग्रामस्थ देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, तुमचं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। जसं मी मगासपासून वारंवार या गोष्टीचा उल्लेख करते की एका विशिष्ट समाजाकडनं असं सांगण्यात येत आहे की पौड गाव असेल किंवा पिरंगुट गाव असेल, तिकडे त्यांच्यावरती किंवा त्यांच्या समाजावरती एक आर्थिक बहिष्कार टाकला जातोय, सामाजिक बहिष्कार टाकला जातोय, ज्याच्यामुळे व्यवसाय बंद झालेले आहेत, ज्याच्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। बेकरीज पण काही आहेत। तर नेमकी वस्तुस्थिती काय, कारण तुम्ही ग्रामस्थ आहात, तर काय नेमकं आता गावात परिस्थिती आहे? सर्वप्रथम सांगायचं झालं तर ही परिस्थिती निर्माण का झाली ह्याचा पहिला आपण ह्याच्यावर विचार केला पाहिजे। ह्याच्या अगोदर म्हणजे आता एक पौडमध्ये तुम्हाला माहिती असेल की एक निंदनीय प्रकार घडला, आपल्या हिंदू मूर्तीसोबत विटंबना झाली। त्याच्यानंतर जो हिंदू आहे पौडमधील किंवा तालुक्यातील किंवा आसपासच्या पंचक्रोशीमधला तो एकवटला। बरं, ते कृत्य करणारा हा एक मुस्लिम तरुण होता। बरं, हा तो मुस्लिम तरुण असताना तो त्या ठिकाणी गावात तो काय रहिवासी नाही आहे, तो प्रॉपर गाववाला नाही आहे। बरं, तो एका बेकरीमध्ये काम करत होता आणि हे कृत्य करत असताना त्यावेळेस त्याला ग्रामस्थांनी पकडलं किंवा CCTVमध्ये हे उघड झाल्यामुळं मीडियाने वगैरे सगळे त्याच्याकडे लक्ष दिलं, नाहीतर हे पण अफवा हिंदू मुस्लिम म्हणून हे दाबलं गेलं असतं प्रकरण। बरं, ते CCTVमध्ये आल्यामुळं हे उघडकीस आलं। बरं, ते झाल्यानंतर त्याला कायद्याने त्याला जर ह्या लोकांना जर आपली भीती असते आमची हिंदूंची, तर त्याच वेळेस मॅडम मस्जिद आहे आमच्या गावामध्ये पौडमध्ये, त्या मस्जिदवर कुठलाही हल्ला झाला नाही किंवा कुठल्याही मुसलमानाला मारले गेलेले किंवा त्याला हाणामारी झालेली असा कुठलाही प्रकार तिथं घडला नाही। अशा प्रकारची कायदेशीर कुठेही नोंद नाही आहे, NC नाही आहे किंवा काही नाही। म्हणजे मुसलमान हा सुरक्षित नाही आहे असं पण नाही आहे, तिथं असं काय घटना असं काय होत नाही आहे। मग ते आर्थिक बहिष्काराचं काय आहे? ते जे म्हणतायत की त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येते, 400 जण बेघर झाले, ते काय आहे नेमकं? आता काय झालेलं आहे मॅडम, हा सगळा जो एकवटला हा जो केलं तो जे वाईट कृत्य केलं तो मुसलमान होता आणि तो मुसलमान असल्यामुळं आपल्या गावामध्ये बरेचसे मुसलमान होते भाड्याने परप्रांतीय आलेले, ते व्यावसायिकदृष्ट्या तिथं आलेले आणि त्यातलाच हा एक मुलगा होता। त्याच्यामुळं ही सगळी जनभावना एकत्रित झाली आणि त्याच्यामुळं ही लोकं घाबरून निघून गेली। त्यावेळेस मोर्चा निघाला आणि तो एकदम शांततेने मोर्चा निघाला। बरं, हा मोर्चा निघाल्याच्या नंतर जे स्थानिक मुसलमान होते ते घाबरले, स्थानिक म्हणजे जे परप्रांतीय जे आले होते ते घाबरले आणि ते स्वतःहून निघून गेलेले। असा बहिष्कार कोणी टाकलेला नाही आहे, काय नाही आहे। राहिला प्रश्न मस्जिदीमध्ये नमाज पढणाऱ्यांवर त्या समितीने जो हे विरोध केला आहे तो परप्रांतीय जो बाहेरनं आलेला मुसलमान आहे त्याच्यावर केलेलं आहे आणि त्याचं कारण पण असं। बरं, त्याच्यावरती प्रश्न असा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की जर हिंदू लोक कुठल्याही मंदिरात जाऊन हात जोडू शकतात देवापाशी, आपण कुठलाही एक हिंदू असेल, एक हिंदू मुलगा किंवा मुलगी असेल, कुठल्याही मंदिरात जाऊन हात जोडू शकतात, तर मग बाहेरून कुठलाही मुस्लिम येऊन तिकडे गावात का नाही नमाज पढू शकत, असा त्यांचा प्रश्न आहे। 100% खरं आहे। आमचं त्याचा अजिबात विरोध नव्हता त्या गोष्टीला, ह्याच्या आधी ते चालूच होतं। तिथलं जे आजूबाजूला जे आमची हिंदू घरं आहेत त्यांनी पण त्याला कधी विरोध केला नाही। पण ही घटना घडल्यानंतर हा जो मुसलमान त्याची कुठलीही नोंद नसती। स्थानिक मुसलमानांना आम्ही विरोध केला आहे का? आमचा अजिबात विरोध नाही। आज पण तिथं नमाज पढला जातो। आमचं वार्षिक उरुसाचा कार्यक्रम असतो आमचा ग्रामदैवताचा, त्यावेळेस सुद्धा मुसलमानांची संदल निघली जाते। आज देखील ती निघली जाते, भविष्यात पण निघणार आहे।
म्हणजे मुसलमान ह्याचे म्हणजे आम्हाला मुसलमानांना विरोध नाही. बरं, मग हे सामाजिक बहिष्काराचं जे ते क्लेम करतायत, हा. आता मध्ये मोहरम झालं तर तेव्हा सुद्धा सगळं गुन्ह्या गुन्हा गोविंदाने सर्व गुन्ह्या गोविंदानेच होता. पण ह्यात जी चुकीची घटना घडली त्याच्यामुळं प्रिकॉशन्स म्हणून काही लोक काळजी घेतात आहेत. नंतर आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा आधी प्रिकॉशन घ्या, कारण हा सगळा ह्या चुकीच्या कामामध्ये मुसलमानच इन्वॉल्ड असतो. सगळे 100पैकी 100 मुसलमान इन्वॉल्व नसले तरी त्यापैकी 20 मुसलमान त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत ह्या जिहादी कृत्यामध्ये. आणि काय होते, बऱ्यापैकी हातावर पोट असणारी ही कुटुंब आहेत आणि मग त्याच्या आणि एका ह्याला 4-4, 5-5, 6-6 मुलं आहेत, त्यांची पोटं भरायची कशी? मग त्यांचं प्रत्येकाचं माइंड सुपीक नसतं, काही नापीक असतं. त्याचा जिहादी लोक फायदा घेऊन त्या लोकांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतात आणि त्यांच्याकडनं अशी जिहादी कृत्य घडवली जातात. आणि मग त्याच्यामुळं देशामध्ये विघातक कृत्य, बॉम्बस्फोट, त्याच्यामध्ये ही कवळे मुलं दिसतात. ही ते कारण आहे. बरं, आता ग्रामस्थांकडनं तर आपण ऐकलं की नेमकं वस्तुस्थिती काय आहे. हिंदू संघटनेच्या संबंधित असलेले काही लोक देखील आहेत. सर, एक क्लेम केलं जात आहे की जे हिंदू संघटना आहे ती थोडीशी आक्रमक झालेली बघते की हे जे असं समितीकरण आहे किंवा त्याच्यावरती असा निर्णय येतो की बाहेरच्या मुस्लिमांनी येऊ नये. बऱ्याच गावांमध्ये त्याचे फ्लेक्स पण लावले जातात. तर त्यांचे 2 गोष्टीवरती आक्षेप आहे की सगळ्यात पहिले की मुस्लिम संघटना ही आक्रमक होती आहे, ज्याच्यावरनं अल्पसंख्याकांवरती अत्याचार होतो आहे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आक्रमक झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न देखील येतो आहे. तर नेमकं हे जे फ्लेक्स लावणं आहे हे बरोबर आहे का? कारण मूलभूत अधिकारांवरती सुद्धा त्यांचा प्रश्न उद्भवतो. तसं नाही आहे मॅडम, तुम्ही जे आत्ता सांगितलं तर ह्या गोष्टी सगळ्या ऐकायला छान वाटतात की हिंदू समाज हा आक्रमक झाला आहे. ही ॲक्शनची रिॲक्शन आहे. म्हणजे हिंदू समाज हा सहिष्णू आहे, सर्व समाजांना समावेशक करून घेणारा आहे. आजपर्यंत आमचा हा जो मुळशी तालुका आहे हा वारकरी संप्रदायाचा तालुका आहे. पैलवान क्षेत्रामध्ये आमच्या तालुक्याचं नाव आहे. असं सगळं असताना, सामाजिक बांधिलकी आम्ही जपत असताना, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जर आमच्या भागामध्ये असे अनुचित प्रकार जर घडत असतील तर सर्व हिंदू ज्यावेळी एक होतो आणि एक झाल्यानंतर अशा प्रकारे मोर्चे निघतात. आणि मोर्चे निघाल्यानंतर जर आता तुम्ही पाहिलं, तुम्ही आत्ताच प्रश्न विचारला की बाबा त्या गावामधील 400 लोक निघून गेली, असं गेलं. गावाची ॲक्च्युली लोकसंख्या 2 ते 3 हजार आहे, बरोबर. आणि 2 ते 3 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये हा जो मुस्लिम समाज आहे ह्यांची जी घरं आहेत तर ह्यांची लोकसंख्या 40-50 अशी यांची लोकसंख्या आहे. आणि ही जी तुम्ही सांगताय 400 आणि 500 लोक आली, ही गेली, तर ह्या लोकांचा खरं तर डाटा जो आहे हा तिथल्या प्रशासनाकडे आहे का? आणि ही लोकं कुठं गेली, कोणी घालवली? आणि जर ही गेलीत, जर तुमची काही चूक नाही आहे, आता आमच्या तिथील जे स्थानिक मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांचे व्यवसाय आहेत ते चालू आहेत. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही त्याची दखल घेतली असेल, तुम्ही इंटरव्ह्यूज घेतले असतील की जी मोर्चा झाल्यानंतर तिथली सगळी दुकानं चालू आहेत. ज्यांचा कासार व्यवसाय आहे, बांगड्यांचे व्यवसाय आहेत, चिकन मटन असे व्यावसायिक आहेत आणि बाकी काही बेकरी व्यवसाय करणारे जे आमचे स्थानिक मुस्लिम तिथली लोक असतील त्यांचे व्यवसाय चालू आहेत. ते कुठे पळून नाही गेले. का नाही गेले? तर ते खूप वर्षापासून इथं राहतात, आमच्याबरोबर सणासुदींमध्ये एकत्र असतात आणि ते त्यांच्या स्थानिक गोष्टींमध्ये नमाजाच्या ह्याच्यामध्ये सहभागी असतात. आम्हाला त्याची काहीच अडचण नाही. मग जे लोक पळून गेले हे लोक कोण? त्यांची जर चूक नसेल तर ते पळून का जातील? मग ह्या लोकांकडे खरं तर यांचा भाडेकरार आहे का? यांच्याकडे पण सर, मी थांबवते तुम्हाला इथे. पण मला प्रश्न असा आहे, कारण तो तिकडनं पण असाच प्रश्न विचारला गेला होता की हे आक्रमक भूमिका काय आहे? सुरक्षतेचा प्रश्न इथे कुठून आला? कारण बहिष्कार टाकणं एखाद्या विशिष्ट समाजामध्ये, जे की अल्पसंख्याक आहेत ते म्हणतायत तिकडे त्या गावामध्ये, तर मग हे आक्रमक भूमिका कुठली आली? हे जे समिती तयार करण्यात आलेली होती ती योग्य आहे का एखाद्या विशिष्ट समाजाच्या विरोधात? बरोबर. तर तुमचा जो प्रश्न आहे, ॲक्च्युली हे पौड गाव आणि जी समिती तयार झाली ते भुकुम गाव आमच्या तालुक्यातलंच गाव आहे. तिथे जर तुम्ही पाहायला गेलात तर तिथं मुस्लिम समाजाची लोकसंख्या अजिबात नाही आहे. म्हणजे स्थानिक मुस्लिम तिथे घरं कमी आहेत आणि नाहीच्या बरोबर 1-2% घरं असतील. तर प्रिकॉशन म्हणून समिती स्थापन झाली, याचा अर्थ तिथं तुम्ही जर असं काय आहे, समिती स्थापन झाली, त्याचा एक अजेंडा तयार झाला, तो संविधानिक आहे असंविधानिक आहे हा नंतर चर्चेचा विषय. पण आजची परिस्थिती अशी आहे की जो भुकुम सारखं गाव आहे ते आमच्या एकदम जवळ आहे. आज पौड सारख्या ठिकाणी आमच्या हिंदू देवी देवतांवरती असे प्रकार, अनुचित प्रकार घडत आहेत.
बरोबर. आज आमच्या मंदिरात त्याची CCTV फुटेज आहे, तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवली, सगळ्यांपर्यंत ती पोचली. आणि त्यानंतर हे जे सगळे हिंदुत्ववादी संघटना आहेत हे आक्रमक झाल्या म्हणजे यांनी काही कुठे तोडफोड केली नाही, कोणत्या मस्जिदींमध्ये गेले नाही किंवा कोणत्या मुस्लिम घरांवरती आक्रमणं केली नाही. तर हा शांततेच्या पद्धतीने त्यांनी मोर्चा काढला. जी त्यांची मागणी आहे ती आम्ही प्रशासनाकडे आमची मागणी आम्ही पूर्णत्व केली. आता राहिला विषय ज्या समितीचा, की ज्या समितीचा तुम्ही उल्लेख केला, तर ती समिती काय आहे, ॲक्च्युली ती समिती समजून घेतली पाहिजे. त्या समितीचा असा प्रकार आहे की गावामध्ये जर मुस्लिम समाजाची लोकं राहत नाही, भुकुम हे गाव संवेदनशील गाव आहे, कारण त्याच्याच बॉर्डरला NDA सारखा नॅशनल डिफेन्सचा एरिया येतो, त्यांची भिंत लागून आहे. तर या लोकांमध्ये या गावामध्ये जी मुस्लिम लोक येत आहेत, तर त्या लोकांचा डाटा त्या प्रशासनाकडे आहे का? जर प्रशासन एवढे ॲक्टिव्ह असतं तर असे प्रकार घडले नसते. पुण्यासारख्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले नसते. पहिलं आम्ही ऐकत होतो काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे, बांगलादेशमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे, मुंबईत बॉम्बस्फोट झाला आहे, आता पुण्यात होतात. तर त्यामुळं तिथले जे काही स्थानिक तरुण आहेत त्या तरुणांनी एकत्र येऊन ही समिती स्थापन केली. बरं, त्यांचं जे म्हणणं आहे ना की सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार आणि इतर जे काही त्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून प्रश्न उपस्थित होत आहेत, तर माझा असा प्रश्न आहे की तुम्ही जे म्हणतात की स्थानिक मुस्लिम जे आहेत ते तिथे गुण्यागोविंदाने राहतात, आजही त्यांचे व्यवसाय तिथे चालू आहेत, तर या समितीमध्ये कुठल्या मुस्लिम बांधवांचा समावेश होता का? आता ही जी समिती आहे त्या गावातच मुस्लिम राहिला नाहीयेत, तर त्यांना त्या समितीमध्ये कसं काय स्थान मिळेल? म्हणजे आता आमची गाव असेल, बाकीची गावं आहेत जी मोठी गाव आहेत ज्यांची लोकसंख्या 2000, 5000, 10,000 आहे, तर अशा गावांमध्ये मुस्लिम समाजाची स्थानिक लोक असतील तर त्यांना त्या समितीमध्ये नक्कीच घेतलं जाईल. पण जिथं मुस्लिम समाजच नाहीये किंवा मुस्लिम समाजाची लोक नाही आहेत तर त्यांना त्या समितीमध्ये, आणि ही समिती ॲक्च्युअल म्हणजे जी काही गोष्टी भविष्यात घडू नये, अनुचित प्रकार घडू नये सुरक्षेच्या दृष्टीने, की हा सर्वे, की फक्त हा सर्वे की बाबा आपल्या गावामध्ये अशी बाहेरची लोक आलेली आहेत, त्यांचं आयडेंटिफिकेशन आहे का, ती बांगलादेशी तर नाही आहेत ना, ती भारतातलीच आहेत, मग कुठल्या राज्यातली आहेत, ती कशासाठी आलीत, तिकडं कुठल्या गुन्ह्यामध्ये फरार आहेत का, ह्याची माहिती मिळावी म्हणून अशी समिती सामाजिक सलोखा राखण्यासाठी तयार झालेली आहे. बरं, म्हणजे आता हे म्हणणं काही चुकीचं नसणार आहे की तिकडे दोन्ही समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. आक्षेप फक्त हा आहे की बाहेरून येणारे जे लोक आहेत त्यांनी गावातली जी काय म्हणतात त्याला सामाजिक तेढ एक निर्माण करू नये, हे होऊ नये म्हणून ही सगळी समिती स्थापन करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर हे जे काय सगळं तिथे होते तिकडनं लोक स्वतःहून बाहेर गेले, असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही ना? बरोबर मॅडम. कारण काय माहिती आहे का की आता पौड सारख्या ठिकाणी असा प्रकार घडला आणि तिथले तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी लोकं गेली, तर ती लोकं का गेली, ॲक्च्युली हा अभ्यासाचाच भाग आहे. पण ती सामाजिक सलोखा किंवा आता तो जो मुलगा सापडला या प्रकरणामध्ये त्याचे वडील ही अटक आहे, मुलगाही अटक आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो तुम्हाला, हा प्रकार जो होता हा स्थानिक लेवलला तिथल्या गाववाल्यांनी जास्तीत जास्त हा जो प्रकार आहे की बाबा इथल्या मुस्लिम लोकांना काही हानी पोचू नये या मार्गाने घेतला. पण ज्यावेळी इथला जो मुस्लिम समाज आहे, जो ग्रामीण भागात तुम्ही जर पुणे शहराच्या आजूबाजूला बघायला गेले तर इथं जो मुस्लिम समाज राहतो त्यांना धर्माचं एवढी माहिती काही नाही आहे. तर ही जी लोकं येतात मौलाना म्हणून परप्रांतीय, परराज्यातनं किंवा कोंडव्यासारख्या ठिकाणावरनं जी लोकं येतात ह्यांना धर्माची माहिती देतात, आणि त्या मुलाच्या मोबाईलमध्ये, आम्हाला हे काय कोणत्या हिंदुत्ववादी संघटनांना सापडलं नाही, त्या मुलाच्या मोबाईलमध्ये ATS वाल्यांना ती माहिती मिळाली की जो मौलाना आहे त्या मस्जिदीमधला, त्या मौलानाने त्याला काहीतरी सांगितलं, त्याला गायडन्स केला, असं कर तसं कर, हे कर ते कर, तो अटकेत आहे. जर त्यांनी काही केलं नसतं, त्याचा मोबाईल जप्त झाला नसता, त्याला अटक केली नसती, तो कारागृहात नसता. मग जर धर्माची माहिती देणारी लोक, आता तुम्ही जसं सांगताय आमच्या मंदिरांमध्ये जे आमचे पुजारी असतील किंवा आमची धर्माची माहिती देणारे कोण वारकरी संप्रदायाची लोक असतील, ते आम्हाला असं कधी शिकवत नाही की बाबा तुम्ही मस्जिदींमध्ये जावा, मस्जिदींमध्ये हे करा, मस्जिदींमध्ये ते करा, त्यांच्या लोकांना त्रास द्या, असं आमच्यामध्ये तर काही सांगितलं जात नाही. पण जिथं सांगितलं जाते, आता यामध्ये मौलाना अटकेत आहे आणि मौलानानी त्या मुलाला काही हे कृत्य करायला सांगितलं आणि तो ते कृत्य फॉरवर्ड करतो, पण हा आमच्या स्थानिक मौलाना नाही आहे, आमच्या तिथला स्थानिक कोणता माणूस नाही आहे यामध्ये सहभागी. स्थानिक मुस्लिमांना याचा काही त्रास नाही आहे, स्थानिक मुस्लिम यामध्ये सहभागी नाही आहेत. असं जर असतं तर आजपर्यंत आमच्या ज्या हिंदुत्ववादी संघटना यांच्या अनेक गुन्हे दाखल झाले असते मुळशी तालुक्यामध्ये. असं कोणता तिथला स्थानिक मुस्लिम समाज पुढे येऊन यांनी गुन्हा दाखल केलाय का किंवा यांनी अशी काय प्रशासनाला माहिती दिली आहे का? नाही. हे पुण्यासारख्या ठिकाणचे किंवा शहरी भागातले ज्या काही संघटना आहेत त्यांना यांचा एवढा पुळका येतो आणि परप्रांतीयांच्याबद्दल माहिती देतात. मग ते आमच्या समाजाबाबतीत अशा काही गोष्टी घडतात किंवा जेव्हा तो मौलाना असं काही करतो तर ती अशी कुठली कारवाई करतात का की बाबा असं कसं मौलानांनी यांना कशी माहिती दिली आणि असा प्रकार कसा घडायला लावला, ह्याच्यावर कुठे आंदोलन झालं का?
की मौलानांची चौकशी झाली का, कोणते मौलाना असे सांगतात, कोणते मौलाना असे सांगत नाही, अशी काही चौकशी आहे तर का? म्हणजे हे मूळ सगळं जिकडे ते त्या मुलांनी जो एका विशिष्ट समाजाचा आहे त्यांनी अन्नपूर्णा देवीचं जे मूर्ती आहे त्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, तिकडनं हे सगळं वाढलं असं तुम्ही आत्ता इकडे म्हणताय. कारण तुम्ही जसं आधी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला की स्थानिक मुस्लिम आहेत त्यांच्यावरती आक्षेप नाही. आजही तिथे जे मोहरमच्या ज्या प्रोसेशन असतात किंवा मोहरमच्या ज्या मिरवणुका असतात ते सगळे व्यवस्थितरित्या जशा पारंपरिक पद्धतीने चालतात तशा चालू होतात. हो हो बरोबर. म्हणजे आक्रमकता कुठेच नाही. काय मॅडम, जे पहिल्यापासून म्हणजे पारंपरागत जे मुस्लिम समाज आमच्या भागामध्ये जे त्यांच्या मस्जिदी असतात, मोहरमच्या मिरवणुका असतील किंवा अजून त्यांचे काय उरूस असतील, जुलूस असतील ते करतात. तिथं आजपर्यंत आमच्या इकडे असा कधीच अनुचित प्रकार घडलेला नाही आणि ते करत असतात. आणि त्यांना जे आता गावामध्ये आमच्या घरं असतात 5 लक्षात घ्या, आणि त्यांचं जी काही ही गोष्टी घडतात किंवा त्यांचे जे उरूस असतात, जुलूस असतात, ह्याला ते वर्गणी सगळ्या गावातनं गोळा करतात. ह्याला जी लोक पैसे देतात किंवा काय असते, ही गावातली स्थानिक लोक आहेत ना, ते मानपान देतात. हे सगळं व्यवस्थित आहे, सुरळीत आहे. फक्त ही जी काही लोक आहेत की जे काही संघटना आहेत की त्यांना आता बाकीच्या दृष्टीने की आता हिंदू, मुळशी तालुक्यामधला हिंदू एकवटला आहे, तिथल्या ग्रामपंचायती जे आता तुम्ही मला एक मुद्दा राहून गेला आपला की बऱ्याचशा ग्रामपंचायतींनी बोर्ड लावले की बाबा इथे स्थानिक मुसलमानांनी फक्त नमाज पडू नये, बाहेरच्या मुसलमानांनी नमाज पडू नये. तर ह्याची ॲक्च्युली गोष्ट काय आहे की तिथली स्थानिक प्रशासनावरती खूप मोठा ताण येतोय. गावामध्ये जर तुम्ही बघायला गेले तर गावामध्ये 10 फुटाचा 9 फुटाचा रस्ता असतो, बरोबर. आणि तिथे जे काय मस्जिद असेल काय असेल, तिथं जर 2-3 हजार लोक एकत्र आली, ती काही एका दिवसात येत नाही, ती अचानक येतात. असं कधी होत नाही, ते हळूहळू हळूहळू प्रोसिजरनी ह्या सगळ्या गोष्टी होतात. आजपर्यंत हिंदू समाज आक्रमक झाला नाही. याचं कारण असं की आजपर्यंत आमच्या भागामध्ये अनुचित प्रकार घडला नाही. ज्यावेळी हा अनुचित प्रकार घडला त्यावेळी प्रत्येक ग्रामस्थांना, प्रत्येक गावाला असं वाटलं की बाबा आमच्या इथं पण अशी लोक गोळा होतात, आमची इथं पण गावात घरं 4 आणि लोक गोळा 400 असा प्रकार व्हायला लागलाय. आणि हा जो प्रकार जो घडत आहे, हा प्रकाराचा भविष्यामध्ये आपल्याही स्थानिक लोकांना त्रास होईल. म्हणून पूर्वनियोजन म्हणून आम्ही आमच्या गावांमध्ये अशा काही ज्या ग्रामपंचायती असन ह्यांनी ह्याच्यात असंविधानिक गोष्टी आम्ही काही केलेल्या नाही. जे संविधानामध्ये असते की जो बहुसंख्य, जसं तुम्ही सांगितलं अल्पसंख्याक समाजावरती अन्याय होतोय किंवा काय होतं, जो बहुसंख्य जी लोक आहेत या गावांमध्ये राहणारी, या सगळ्या लोकांनी निर्णय घेतला की बाबा जे आमचे स्थानिक अल्पसंख्याक लोक आहेत, म्हणजे ह्याच्यात कुठल्याही धर्माचं काही नाही, इथे सगळ्या गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. जसं की आपण बघितलं, ह्यांनी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला आहे की कुठल्याही प्रकारची अनुचित घटना ही घडलेली नव्हती. ती जेव्हा घडली त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आल्या, पण ह्यांनी या गोष्टीचा देखील उल्लेख केला. मग ते ग्रामस्थ असू दे किंवा हिंदू संघटनेतले असू दे, त्यांनी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला की जे स्थानिक मुस्लिम आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा बहिष्कार टाकण्यात आलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा बहिष्कार नाहीच आहे मुळात. कारण जे स्थानिक आहेत ते तिथे गुण्यागोविंदाने राहतात. हे जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांच्यावरती हा आक्षेप आहे, कारण तिकडे सुरक्षतेचा प्रश्न हा वारंवार उपस्थित होत होता. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.